नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी ब्रॉकोलीची अगदी सोपी आणि झटपट रेसिपी। हो मंडळी, अवघ्या 15 ते 20 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि भरपूर असा कांदा घातलेला आहे पेस्ट करून। तुम्ही बघू शकता, पेस्ट म्हणजे एकदम प्युरे नाही केलेली, असं जाडसर तो बारीक वाटलेला आहे। आता हा कांदा आपण छानपैकी गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मी मिक्सरमध्येच फिरवलेला आहे, पण प्लस मोडवर फिरवलेला आहे म्हणजे त्याची प्युरे झालेली नाहीये। आता आपण ह्यामध्ये किंचित अशी साखर टाकायची आहे। साखर टाकल्याने काय होईल, कांदा लवकर भाजला जाईल, म्हणून साखर किंवा मीठ दोन्हीमधील काहीतरी थोडंसं घालायचं, जेणेकरून आपला कांदा लवकर भाजला जातो। सोबतच आता इथे मी 1 मोठा चमचा भरून आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। आता ही सुद्धा कांद्यासोबत छानपैकी अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे। हार्डली 2 ते 3 मिनिटात हे भाजून होईल। तर कांदा आलं लसूण भाजून झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे, किंवा प्युरे करून घातली तरी सुद्धा काही हरकत नाही। आता टोमॅटो सुद्धा पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे। त्याला सुद्धा 2 ते 3 मिनिटं लागतील। छान असा कांद्यासोबत व्यवस्थितरित्या टोमॅटो मिक्स करायचा आहे। टोमॅटो लवकर शिजण्याकरिता आपण इथे भाजीचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। म्हणजेच इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मध्ये मीठ मिक्स करून झाल्यावर आपण यावर झाकण ठेवून मंद आचेवर टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजला जाईल। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून पाहूया। मस्त असं तेल सुटलेलं आहे। छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा मंडळी, टोमॅटो पूर्णपणे गर झालेला आहे, इतपत तो शिजवून घ्यायचा आहे। आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत। त्यामध्ये इथे मी 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे चटणी घातलेली आहे। सोबतच रंग येण्याकरिता काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे। आता हे छानपैकी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता हे सर्व वाटण भाजत असताना आपण यामध्ये 2 चमचे काजूची प्युरे म्हणजे 5 ते 6 काजू भिजत घालायचे, नंतर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे आणि त्याची प्युरे यामध्ये घालून घ्यायची आहे। ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे ह्याच्याऐवजी दही सुद्धा किंवा क्रीम सुद्धा घालू शकता, पण काजूने खूप छान अशी मस्त टेस्ट येते। ते सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे। तर भाजून झालेलं आहे मंडळी, तुम्ही बघू शकता। तर इथे मी ऑलरेडी ब्रॉकोली फक्त गरम पाण्यात 1 उकळी आणून घेतलेली आहे, जास्त काही शिजवलेली नाहीये। आता ह्या वाटणासोबत ब्रॉकोली सुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स झाल्यावर त्याला छान असं पाणी सुटेल, दुसरं काही पाणी घालायची गरज पडणार नाही आणि त्यामध्येच आपण ही ब्रॉकोली शिजवून घ्यायची आहे। तर मंडळी, खूप छान अशी मस्त ही भाजी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खूप सोपी सुद्धा पद्धत आहे की नाही? सोपी पद्धत तुम्ही बघितली जाता। आता ह्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं ही भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे, कारण ब्रॉकोलीला जास्त वेळ काही लागत नाही शिजण्याकरिता। तर ही भाजी तुम्ही टिफिन करिता सुद्धा बनवू शकता। तर मंडळी, तुम्ही बघू शकता, मस्त अशी भाजी शिजून तयार झालेली आहे। तयार आहे आपली मस्त अशी झटपट अगदी सोपी ब्रॉकोलीची भाजी, आहे की नाही? मस्त अशी झटपट रेसिपी। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा।